स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन शिवापती हीच विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझा सत्य बोले मुखे दुःख वे आणि काच्या दुःखी हीच विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझा निश्चयाचे बळ तुका म्हणे त्याची फळ हीच विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझा करारविन्देन पदारविन्दं मुखारविन्दे विनिवेशयन्तं वटस्य पत्रस्य पुटे शयानं बालमुकुन्दं मनसा स्मरामि श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव जिह्वे पिब स्वामृतमेतदेव गोविन्द दामोदर माधवेति महायोगपीठे तटे भीमरथ्यां पुण्डरीकाय दातु मुनीन्द्रे समागत तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो
बाबाजी सद्गुरुदास तुका मस्तक हे पायावरी या वारकरी संताच्या श्री गुरुचरण सरोज रज निज मन मुकुरु सुधारी बरनऊ रघुबर विमल यशु जोदायक फलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बलबुद्धि विद्या देहु मुहि हरहु कलेश विकार विठाला कीर्तन रूपी सेवा आज गावात प्रवेश केलाच की इतक्या उशिरा जरी आलो मी तर मला आनंद वाटला, कारण धन्य तेची ग्राम जेथे हरीचे दास, धन्य तो वंश भक्ती भाग्य. गावात आलं कीच आनंद वाटला. बाबा तर तिथे उभेच होते. बाबा आज खरंच माझंच परम भाग्य म्हणावं, माझ्यासारख्या अज्ञान पामर जीवाला बाबांच्या वडिलांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने या ठिकाणी कीर्तन रूपी सेवेसाठी योगदान मिळावं हे माझं परम भाग्य समजतो. हरिभक्त पारायण परमस्नेही माझ्या पुत्रवत प्रेम करणारे अनंत महाराज बेटकर यांचे वडील वैकुंठवासी देवरावजी बेटकर यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आजची ही कीर्तन रूपी सेवा. आता तुम्ही सर्व श्रोते सज्जन मायबापांच्या समोर भगवंत जशी बुद्धी देतील, श्री गुरु जशी बुद्धी देतील त्याप्रमाणे या ठिकाणी सेवा करण्याचा प्रयत्न करू. तर या ठिकाणी एक एकाहून बळी रे असे थोर एक एकापेक्षा बलवान असे संत महंत जम या ठिकाणी उपस्थित आहेत. आदरणीय भजनी मंडळी, महाराज मंडळी, देवराव बेटकर आणि देवराव बेटकर ठीक आहे बरं. कारण आता मला परिचय फक्त त्यांचाच होता. सांगणं काही आवश्यक आहे, चांगली गोष्ट आहे. कोंडजी देवराव बेटकर आणि धोंडीरामजी देवरावजी बेटकर आणि अनंत महाराज असे तिघ भाऊ. आणि आपल्या वडिलांचे पुण्यस्मरणाच्या निमित्तानं हा एवढा त्यांनी सुंदर कार्यक्रम
या ठिकाणी आयोजित केलेला आहे. म्हणून इथं उपस्थित असलेले तुम्ही एकापेक्षा एक गंधर्वासारखे गायन आहेत, मृदंगाचार्य, महामणी, तालमणी या ठिकाणी उपस्थित आहेत एकापेक्षा एक, आणि सगळे रिझर्व आहेत. पुन्हा महाराज मंडळी रिझर्व आहेत, भजनी मंडळी रिझर्व आहेत, आणि सगळेच वातावरणच इतकं सुंदर आता निर्माण केलेलं आहे. कारण पुण्यशील जीवाची ज्या ठिकाणी पुण्यतिथी होते का तिथे वातावरणच असं प्रसन्नता असते त्या ठिकाणी. कारण दर्शनेची प्रशस्ती पुण्यपुरुष, म्हणून महाराजांच्या बाबांचा खूप आग्रह होता, महाराज याचबरोबर योगायोगाने मी सकाळी निघालो होतो. सकाळी परभणीच्या पुढे आलो, दत्तधाम पर्यंत आल्याच्या नंतर आमचे सुभाष महाराज म्हणजे महाराज एकदा बाबा एकदा फोन करा बाबाला. फोन केल्याच्या नंतर बाबा म्हणे बाबा तुम्ही या, पण संध्याकाळचा कार्यक्रम आहे बरं. यायचं तर आहेच, पण संध्याकाळचा कार्यक्रम आहे म्हणल्याच्या नंतर मला आतापासून राहण्यात त्याच्यात काय अर्थ नाही. असो या ठिकाणी येण्याचा योग लागला, याबद्दल सर्व मी बाबांच्या परिवारांचा फार फार आभारी आहे. सेवेसाठी घेतलेला अभंग संत श्रेष्ठ श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा असून या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय सेवेसाठी घेतलेला अभंग संत श्रेष्ठ श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायांचा असून या अभंगातून तुकोबारायला काही साधकांनी प्रश्न केला, उपासना विचारली. कारण जीवनामध्ये मनुष्य जीव म्हणले की त्याच्या पाठीमागे उपासना आली, त्याला कर्म आले. मनुष्य म्हणलं की त्याला कर्म आले आणि कर्म करावंच लागणार आहे. मग कर्म करत असताना मनुष्य जीवनाची सार्थकता ज्याच्यामध्ये आहे असं आम्हाला चांगलं कर्म सांगा, असं साधकांनी जगद्गुरु तुकोबारायला प्रश्न केला. तुकोबाराय म्हणले मी सांगतो, ते जर तुम्ही आपल्या जीवनात आचरण केलं तर तुम्हाला जगात कुठंच फिरायचं काम नाही. आपला जरी भारत देश पवित्र आहे, 4 धाम, 12 ज्योतिर्लिंग, 7 मोक्षपुऱ्या, 7 अरण्य, 9 खंड द्वीप, हे सगळं जेवढं जरी असेल आपण फिरत असलो, तीर्थयात्रा करीत असलो तर कुठंच जायची गरज नाही. फक्त या जगतामध्ये एकच सूत्र दिले ज्ञानोबारायांनी सांगितले आपल्याला, तेच तुकोबाराय सांगतात. सकाळ तीर्थाची धुरे जी का माता पितरे तया शरीरे लोन कीजे. जगात सगळ्यात श्रेष्ठ दैवत असेल तर स्वतः आपली आई आणि वडील, याच्यापेक्षा दुसरं जगात दैवत श्रेष्ठ नाही. पण आता
देवाचीच रूपे. रूपे म्हणण्यापेक्षा देवच. तुकोबाराने सांगितलं बाबा ती रूपच देवाचं. म्हणजे कोण आहे? देवच आहे, प्रत्यक्ष देवच आहे. कारण जसं नाही का जगात कोणी विचारलं ना तुम्ही देव पाहिला का, तर त्याला म्हणा हो पाहिला. दाखवायचा का तर दाखव म्हणा. प्रत्यक्ष जर देव पाहायचा असेल तर त्याला म्हणा सूर्यनारायणाला पाहावं. ते प्रत्यक्ष कोण आहे? नारायण आहे. प्रत्यक्ष नारायण. एक मिनिट सुद्धा आपण त्याच्याकडे टक लावून पाहू शकत नाही. जसं ते प्रत्यक्ष स्वरूपात अनुमान प्रमाणामध्ये जर काढलं तर ते प्रत्यक्ष प्रमाण. सूर्य हे नारायण आहे, सूर्य हा देव आहे. तसं प्रत्यक्ष प्रमाण म्हणलं तर आई आणि वडील हे आपले दैवत आहे. तर या काळामध्ये नेमकी अवस्था अशी आली, खऱ्या देवाला आपण बाजूला सोडलं, दुसऱ्या देवाच्या पाठीमागे लागलं. त्याच्यामुळे का मानवी जीवनाच्या पाठीमागे आता सध्याच्या काळ असो का कोणताही काळ असो, ज्या ज्या वेळेस मानवी जीवनाच्या पाठीमागे दुःख लागत आहे, ते दुःख लागण्याचं एकमेव कारण आहे आपलं वर्म चुकलेले. वर्म चुकले की पाठीमागे दुःख लागतंय. तसं मी जगामध्ये सगळ्यात श्रेष्ठ दैवत आई वडील मग आहे तर तोपर्यंत त्याची सेवा करणं. माय बाप केवळ माय बाप केवळ माय बाप माय बाप पुंडलिके काय केले. विचार घ्यायचा. प्रत्यक्ष प्रमाण दिलं. आई वडील हे जर दैवत आहे, ते आई वडील दैवताची, या आई वडिलाच्या दैवताची पूजा करून जगात कोणाला सिद्धी प्राप्त झाली का, तर त्याचं प्रत्यक्ष प्रमाण आहे. पुंडलिके काय केले, परब्रह्म उभे ठेले. याच्याही पेक्षा जगद्गुरु तुकोबाराय पुन्हा म्हणतात, हे सुख पुंडली
आई वडिलाच्या सेवेचं ते प्रत्यक्ष प्रमाण आहे. पुंडलिकानं जे आपल्या आई वडिलाची सेवा केली त्या सेवेच्या बदल्यामध्ये जगाच्या मालकाला विटेवर बस म्हणलं की बसावं लागलं, उभं टाक म्हणलं की उभं टाकावं लागलं. हे बंधन कशाचं आहे? फक्त आई वडिलाच्या सेवेचं फळ आहे. हे एवढा जर आई वडिलाच्या जगाचा मालक आकळत असत आई वडिलाच्या सेवेनं, तर मग आपण हे जे योग्य कर्म सोडून बाकीच्या दुसऱ्या मार्गाने का जात असतो? मला नेहमी प्रश्न पडतोय. व जे शास्त्राविहित कर्म आहे, वेदानं वर्णन केलेलं कर्म आहे, ते वेदाचं शास्त्राचं संमत असणार किंवा त्या त्याचे प्रत्यक्ष पुरावे असून सुद्धा आपण या समाजात दररोज कितीतरी कथा कीर्तन चालू असून सुद्धा सध्या तर प्रसार माध्यम तर खूप वाढलेले, प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहेच, घरात टीव्ही आहेच. एवढ्या प्रसार माध्यमामध्ये आपण हे सगळं ऐकतो, तरी पण खरं दैवत धुळखात पडले. तरी पण खरं दैवत धुळखात पडले. नेमकं त्या दैवताचीच अडचणी आहे. ती दैवताची अडचणी येत नाही कोटपर्यंत अक्षिदा पडूस तर एकदा पडले की तिथून अडचण सुरुवात होती. विचार करा, सगळ्यात श्रेष्ठ दैवत आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबरायला साधकांनी विचारलं, म्हणजे महाराज नेमकं आम्ही काय करावं? अहो, आज पुण्यतिथी म्हणजे ही कोणाची पुण्यतिथी होत नाही होत, पुण्यशील पुरुषाचीच पुण्यतिथी साजरी होत असते. कारण बाबांचे वडील, बाबाचे एवढे जर साधक आहेत, एवढे निष्ठावंत वारकरी आहेत, मुखातून तर नामाचं चिंतन कधीच त्यांच्या खंडत नाही. अखंड खंडेना राम कृष्ण नारायण हे कधीच त्यांच्या मुखातून खंडत नाही. आणि त्यांच्या वडिलांचं किती पुण्य मानावं त्याच्यासाठी विचार करा. अशा पुण्यशील जीवाचीच ही पुण्यतिथी होत असते. अशा त्यासाठी साधकांनी प्रश्न केला, महाराज कारण पुण्यतिथी का करायची असते? ही पितृ आणि विशेष म्हणजे आजचा हा पर्व काळ, सध्याचा काळ पितृपक्ष आहे, म्हणजे दुग्ध शर्करा योग आहे. आधीच दूध गोड आहे, पाहे पा दूध पवित्र आणि दूध गोड आहे, पण त्या दुधाला साखर भेटली अधिक गोड. तसा हा दुग्ध शर्करा योग आहे, पितृपक्ष आहे. आणि या पितृपक्षामध्ये पुण्यतिथी आहे म्हणजे आणखी गोड. त्यासाठी या जर पुण्यतिथी करणं हे आपल्या कुटुंबातील मुलाचं हे कर्तव्य आहे. प्रत्येकाचं जे त्याचं कर्तव्य असतं. मग हे जर कर्तव्य ज्याचे त्यानं परिपूर्ण जर केलं तर त्या ठिकाणी प्रत्यक्ष ज्याचे हे परिपूर्ण करत असताना हे कर्म जर आपण व्यवस्थितपणे पार पाडलं, निश्चित आपल्या कुळाला आशीर्वाद मिळत असतो. नाही तू विचार करा, पितर काही लोक काही समाजामध्ये असे माणसं अतिशय त्रस्त येतं दुःखानं, त्याच्या पाठीमागे अनेक दोष आहेत. ते कधी पितृपक्ष करत नाही, ते कधी पुण्यतिथी करत नाहीत. काही लोक पितृपक्षही करत नाहीत, काही पुण्यतिथी करत नाहीत. दारात आलेल्या भिक्षुकाला कधी वाढतही नाही, तर त्याच्या पाठीमागे दोष लागणार नाही तर काय होईल? मग म्हणतात महाराज आमच्या पाठीमागे काय दुःख लागलं असेल. अरे कधी पितृपक्षही करत नाही. म्हणून हे पितर या पितृ पुण्यतिथीच्या दिवशी, पितृपक्षाच्या दिवशी आपल्या गावाच्या वेशीवर येत असतात आणि अपेक्षा करतात, पितर स्वर्गीचे
स्वर्गीचे जीवती जीवू घाली ज्ञानदेव सर्वाभूती भगवत भाव। पुण्यतिथीच्या दिवशी मुलाचं कर्तव्य वडिलाची पुण्यतिथी त्या दिवशी अन्नदान करावं। वडिलाच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं जमलं तर पिंडदानही करावं, नाही जमलं तर कमीत कमी अन्नदान भजन कीर्तन तरी करावं। कारण पुण्यतिथीच्या दिवशी आजच्या दिवशी आपण वर्षभर केलेला खर्च एका बाजूला जातो, ते आपल्या संसारासाठी लागला। पण आजचं नेमकं हे आजचं जे काही अन्नदान आहे भजन कीर्तन या सगळ्याचं पुण्य हे आपल्या वडील पितरांच्या खात्यामध्ये जमा होते। दिवसभर फिरतच राहिले, आता बसले म्हणजे मला बरं वाटत। विचार करा, पुण्यतिथी आहे ना, मग पुण्यतिथी म्हणल्याच्या नंतर त्या ठिकाणी विचार करा, वडिलाची पुण्यतिथी आहे, पितर जेवायचे आहेत, पण पितृपक्ष जर नाहीच केला, पितृपक्ष जर नाहीच केला तर हे पितर शाप देतात। पितरांनी या ठिकाणाहून निघून गेले, गेल्याच्या नंतर सोबत काय नेलं? एखाद्या नेलं असेल काहीतरी, फक्त एकच गोष्ट नेता येते, या मुखानं घेतलेलं नामस्मरण आणि या हाताने केलेलं अन्नदान। आणि कलियुगाच्या काळात सुद्धा दोनच गोष्टी श्रेष्ठ आहेत,
लेने को हरिनाम और देने को अन्नदान। हे पितर वाट पाहतात आजच्या दिवशी। जर हे अन्नदान त्याच्या निमित्तानं केलं तर हे त्यांच्या खात्यामध्ये पुण्य जमा होते आणि त्यांना आनंद वाटते। तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती कल्याण इच्छिती तया जर आजच्या दिवशी हे भजन कीर्तन असेल तर पुन्हा आणखी आनंद। कमीत कमी अन्नदान जरी झालं तर ते आशीर्वाद देतात आणि नाहीच जर काही केलं तर हा कटा त्यांचे करीती पितर वंशी दुराचार पुत्र झाला। कशाला जन्मला असेल रे म्हणते हे आहेत त्याचंही वाटोळ केलं स्वतःचंही वाटोळ केलं आणि कलंक लावून बसला कुळाला। अशा प्रकारचे दोष लावतात। म्हणून विचार करा, पितर संतुष्ट आपले कुळ संतुष्ट, पितर दुःखी आपलं कुळ दुःखी। हो, ही अशी एक साखळी। त्यासाठी पितृपक्षामध्ये पितृपक्ष तर केलाच पाहिजे पण आपल्या वाढ वडिलाची पुण्य स्मरण सुद्धा साजर केलंच पाहिजे। कारण आजचा खर्च त्याच्या खात्यामध्ये 100% जमा होतोय। रोजचा खर्च तर आपल्या संसारासाठी लागलेला आहे। त्या संसाराचं गणित कोण केलं नाही पण आजचं मात्र या खर्चाचं गणित त्यांच्यासाठी असते। म्हणून जगद्गुरु तुकोबाराला साधक म्हणजे महाराज आणखी काही देवाची प्राप्ती करण्याचं साधन आहे का? तुकोबारामध्ये साधन आहे। साधन तुकोबारांनी सांगितले। आज जो सेवेसाठी घेतलेला अभंग आहे जगद्गुरु तुकोबारांचा, त्या अभंगाच्या प्रथम चरणामध्ये जगद्गुरु तुकोबारांनी 4 साधन सांगितले। Amen.
कारण सगळे आलेत बाबांच्या प्रेमास्तव. बाबाच्या प्रेमास्तव येऊन जर तुम्ही एवढे माझ्यासारखे कीर्तनाला उभं टाकले, आता तुम्ही एक 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 प्रमाण म्हणायला तर काही हरकत नाही, पण असं प्रमाण म्हणा 20-20 क्रिकेट सारखं. आजचा खेळ म्हणजे कसा करायचा, झटपट. प्रमाण असं झालं पाहिजे की जगद्गुरु तुकारामांनी 4 साधना सांगितल्या प्रथम चरणामध्ये. स्वामी काज, गुरु भक्ती, तिसरी सांगितली पित्र वचन, सेवापती. प्रत्येकाला ज्याचं त्याचं सूत्र घालून दिलं तुकोबऱ्यानं. हे जर तुम्ही केलं तर तुमची देवाची पूजा तिथंच आहे. रोज मारुतीरायाला पाणी घालायला आले, मारुतीरायाची पूजा केली, भगवान शंकराची पूजा केली, पांडुरंगाची पूजा करायला. पण एवढं करून सुद्धा एक देव उपाशीच राहिलाय. तर या देवाची पूजा करून काहीही अर्थ नाही. ते देव, खरा देव म्हणजे आपली आई आणि वडील. मग आहे तर तोपर्यंत सुद्धा त्याला विचारून, एक वेळेस मारुतीरायाला नाही पाणी घातलं तर पुरते, नाही महादेवाला एक लोटा जल नाही घातलं तरी चालल. तुम्ही म्हणता महाराज बरं झालं उद्यापासून येणार नाही, तसं नका करू. या पण खरं दैवत सोडू नका. म्हणून तुकोबरायांनी प्रथम चरणामध्ये हे सांगत असताना बाबा एक पहिलं सूत्र सांगितलंय, स्वामी काज. स्वामी म्हणजे मालकाची सेवा नोकरानं इमानदारीनं करावं. ही जर इमानदारीनं जर सेवा केली तर तिथंच हीच विष्णूची महापूजा, हीच विष्णूची महापूजा. दुसऱ्या मुद्द्यामध्ये सांगितलंय गुरु भक्ती, शिष्यानं गुरुची सेवा करावं आणि ते नियमानं बरं इमानदारीनं. ही जर सेवा केली, गुरु शिष्याचं नातं कसं असावं, ही जर सेवा केली तर हीच विष्णूची महापूजा. तिसरा मुद्दा सांगितलाय, आजचा विषय आहे पितृवचन. आई वडिलाची सेवा करणं, आई वडिलांनी दिलेला शब्द पूर्ण करणं आणि त्यानुसार जर आपण वागलो तर हीच विष्णूची महापूजा. सेवापती, स्त्रियांच्या बाबतीत सांगितलंय, स्त्रियांच्या बाबतीत पती हाच देव आहे. पती विन ना देव नाही दुजा. पती शिवाय स्त्रीला दुसरा देव नाही. पण पहिल्या मुद्द्याचं आपण विश्लेषण पाहू. गड्यानं मालकाचं काम इमानदारीनं करावं. इमानदारीनं जर काम केलं तर तो गडी 12 वर्ष जर मालकाची नित्य सेवा केलेली असली आणि ते नित्य इमानदारीनं, नाहीतर काही गडी मालकानं सांगावून गड्यानं ऐका सांग कामे नसा. आताचा काळ तसा झालाय.
आता मालक म्हणाला कोळप कापसात लावा, ते म्हणाले नाही मला का सोयाबीन मध्ये धरायचंय. का आता बदललाय तो. मालकानं सांगितलेलं काम जर गड्यानं ऐकलं, इमानदारीनं जर सेवा केली तर 12 वर्ष सेवा केली तर 13व्या वर्षी गडी मालक होते. विश्वासी स्वामी विश्वासाने जर सेवा केली. नंतर मग अशी केल्याचा एखादा काही पुरावा आहे का? पुराव्याशिवाय सांगता येणार नाही ना. तर पुरावाच आहे राजा हरिश्चंद्राचा. राजा सत्यवादी राजा हरिश्चंद्र असणारा स्वप्नामध्ये त्यानं गुरुला दान दिलं, विश्वामित्र ऋषीला. दान दिल्याच्या नंतर राजा हरिश्चंद्राला विश्वामित्रानं दक्षिणा मागितली तर ते तिजोरीकडे जाऊ लागला. सगळं राज्य दान दिलंय ते स्वप्नामध्ये. राजे हे समग्र राजा हरिश्चंद्र राज्य ही समग्र दान केली. सत्याचा सागर असणार आहे तो, सत्यवादी आहे. ते स्वप्नात दिलेलं दान. आणि मग आपण म्हणतो स्वप्नीचे इले. आणि राजा हरिश्चंद्रानं स्वप्नातलं सत्य केलं, स्वप्नात पडलेलं दान केलं. दान केल्याच्या नंतर मग गुरुजी म्हणले दक्षिणा दे. राजचंद्र म्हणला हरिश्चंद्र ठीक आहे, निघाला तिजोरीकडे. गुरुजी म्हणले कुठे निघाला? म्हणजे तिजोरीतली दक्षिणा. अरे राज्य दान केलं, तिजोरी कोणाची झाली? माझी झाली, माझी. चल होय बाजूला. आता तू कुठं काम कर, मेहनत कर, कुठून आणून मला ती दक्षिणा दे. आता कशाचं आलं ही गोष्ट होईल. स्वप्न खरं हो म्हणल्याला कोणी दान देईल, देव म्हणलेलं देईन. एखाद्या गावात मंदिराची पट्टी देत असताना, सप्त्याची पट्टी देत असताना देव 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 करता करता देहूला जाते, पण पट्टी काही देत नाही. असे सत्यवादी हरिश्चंद्र या काळात आहेत. त्या काळात त्या राजा हरिश्चंद्रानं स्वतःला विकलं. स्वतःला विकून डोंबऱ्याच्या घरी पाणी वाहिलं 12 वर्ष. हरिश्चंद्र
आपलं सत्य वचन जाऊ दिलं नाही. विपत्तीमध्ये संकट काळात सुद्धा सत्य वचन कधीच राजा हरिश्चंद्रानं त्याला आपल्या वचनाला बाद येऊ दिला नाही. आपल्याकडे सगळं असून सुद्धा आपण देऊ का राहू, देऊ का ठेवू, देऊ का ठेवू करतो. तर त्याच्याकडे काहीच नव्हतं, सगळं गेलं तरी सत्य सोडलं नाही त्यानं. महाभारतामध्ये एक वन पर्वातली कथा आहे सत्यदेव राजाची. तो त्याचं नावच सत्यदेव. एक वेळेस सत्यदेव राजा असं दुपारच्या वेळेला माध्यान्ह काळामध्ये आपल्या बैठकीत बसलेला होता. आणि बैठकीत बसलेला असताना त्या काळात त्याच्या घरातून एक स्त्री आली. बैठकीत बसलेल्या राजाला सत्यदेवाला तिने नमस्कार केला. महाराज मला बाहेर जायचे, परवानगी द्या. राजाने विचारलं परवानगी द्यायला काही हरकत नाही, पण तू कोण आहेस? मी तर आतापर्यंत माझ्या घरात तुला कधी पाहिलं नाही, तू कोण आहे? तिने सांगितलं माझं नाव लक्ष्मी आहे. आता मी तुमच्या घरात राहायला कटाळले, मला जायचं. लक्ष्मी बोलून चालून निघून चाली दुपारच्या माध्यान्ह काळामध्ये. आता राजा सत्यदेवानं परवानगी द्यावं का नाही? कारण लक्ष्मी गेल्यावर कोण विचारते बाबाजी या जगात? धनवंता लागी सर्व मान्यता हे जगी, कोण विचारते? तरी राजा मला ठीक आहे जा. ती लक्ष्मी निघून गेली. लक्ष्मीच्या निघाल्याच्या नंतर एक दिव्य पुरुष आला. ते मला मला जायचंय. मला तू कोण आहे? मला माझं नाव दान आहे. म्हणजे तू कशामुळे जातोस? ते मला जिथं लक्ष्मी नाही तिथं दान नाही, जिथं लक्ष्मी नाही तिथं दान नाही, म्हणून मी तुमच्या कशाला घरात राहू, मला जायची परवानगी द्या. राजा मला जा. काही वेळामध्ये आणखी एक दिव्य पुरुष आला. त्यानं राजाला नमस्कार केला, म्हणला मला जायचंय. तुझं नाव काय? म्हणजे माझं नाव यश आहे. म्हणजे तू का चालला? मला जिथं लक्ष्मी असते तिथं दान होते, जिथं दान होते लक्ष्मीच्या निमित्ताने जिथं दान होते तिथं यश वाढत. मग आता लक्ष्मीच नाही तर तुला दानही घडत नाही, आणि दान घडत नाही तर तुझं यशही वाढणार नाही. मी तर थांबणार नाही, जाऊ दे मला. राजा म्हणे ठीक आहे जा. त्याला जाऊ दिलं. आणखी एक 10 मिनिटात पुरुष आला. त्यानं मी नमस्कार केला. राजाने विचारलं तुझं नाव काय? ते मला माझं नाव सत्य. सत्य का जायचं? मला ज्याच्या जवळी लक्ष्मी गेली त्याच्या जीवनात सत्य राहत नाही. ज्याच्या जवळची लक्ष्मी गेली त्याच्या जीवनात सत्य राहत नाही. म्हणून मी आता सत्य आहे, तुमच्याजवळ सत्य राहणार नाही. राजा मला जीवनात मी सगळं काही सोडलं पण सत्याला कधी सोडलं? जीवनात सत्याला कधी सोडलं नाही. म्हणून मी तुला जायला परवानगी देत नाही. चल होय मधात जाऊ दिलं नाही राजा सत्यदेवानं. ज्यावेळेस सत्य मागे गेला का तर सत्याच्या पाठीमागं यश आलं, यशाच्या पाठीमागं दान आलं, आणि दानाच्या पाठीमागं लक्ष्मी आली. जीवनात सत्य इतकं महत्वाचं आहे. मानवी जीवनामध्ये सत्य एवढं महत्वाचं आहे. आणि ते जर एक सत्य जीवनातून गेलं तर खाली 0 बजेट आहे, काही शिल्लक राहत नाही जीवनामध्ये. त्यासाठी एवढं सत्य आहे. राजा हरिश्चंद्रानं जीवनात कधी सत्य सोडलं नाही. आणि सत्य सोडलं नाही म्हणून 12 वर्ष भगवंताने त्याची परीक्षा पाहिली. घेऊन हरिश्चंद्राचे वैभव, घेऊन हरिश्चंद्राचे वैभव, घेऊन हरिश्चंद्राचे वैभव, राज घोरे भाग घोरे, राज घोरे भाग घोरे.
एवढा राजा हरिश्चंद्र तंतोतंत उतरला. एक टुक्का सुद्धा राजा हरिश्चंद्रानं त्या सेवेमध्ये आपलं वैभव गेलं तरी काही हरकत नाही, मडे जळायचं काम केलं तरी लाजला नाही. म्हणून माणसानं श्रीमंती आल्या उन्मत्त होऊ नये आणि गरिबी आल्या लाजू नये. राजा हरिश्चंद्र मला गरिबीच आली का, आपल्या वेळच आली का, काय लाज आहे. माणसानं कोणतंही काम करायची लाज धरू. आता सध्याच्या आपल्या समाजाला काम करायचीच लाज वाटायली. भंगारी का भंगारी पण पोट भरावं, पण लाज कामाची लाज धरू नये. कोणतंही काम करा, फक्त एक करू नये, चोरी करू नये आणि वाईट कर्म करू नये. दोन गोष्टी सांभाळल्या तर कोणतंही काम करायला काही हरकत नाही. राजा हरिश्चंद्रानं मडे जाळायचं त्या ठिकाणी रक्षण करायचं काम केलं, पाणी भरायचं काम केलं. एवढा सत्यवादी राजा हरिश्चंद्र असून त्यानं लाज धरली नाही. शेवटी एकुलता एक मुलगा मरण पावला, त्याला सुद्धा जाळायची परवानगी, अंत्यविधी करायची परवानगी दिली नाही. काशीच्या डोंब्याच्या घाटावर एकुलता एक मुलगा मरण पावला. एवढा सत्यवादी जर राजा हरिश्चंद्रानं 12 वर्ष सेवा केल्याच्या नंतर 13व्या वर्षी प्रत्यक्ष भगवान तिथंच प्रगट झाले. गेलेल्या मुलाला जिवंत केलं आणि गेलेलं राज्य हरिश्चंद्राला परत दिलं. हे कशाचं गोळ आहे? हे फक्त स्वामी काज. एवढं जर मालकाची सेवा नोकराने इमानदारीने केलीत ना, तर जगद्गुरु तुकोबारा म्हणतात, हीच विष्णू प्राप्तीसाठी दुसरीकडे जावं लागलं का? फक्त स्वामी काज. बाबाचं म्हणणं आहे ते मला माहित होतं, तुम्ही वाटून वाटून प्रत्येक जण खातच असतंय. काही हरकत नाही. आपल्याला सगळ्याला कसं आहे, सगळ्याला वाटून वाटून घ्यावंच लागत असतं, तसं काही हरकत नाही. स्वामी काज. दुसरा मुद्दा आहे गुरु भक्ती. मानवी जीवनामध्ये सगळ्यात श्रेष्ठ स्थान आई वडिलाच्या नंतर असेल तर गुरुच आहे. कारण गुरु बिन कोण बताये बाट, बडा बिकट यमा घाट. किंवा ज्ञानोबा म्हणतात, जाणते न गुरु भजिजे तेने कृतकार्य होईजे. जैसे निमूळ सिंचनी सहजी शाखा पल्लव संतोषती. जव डोळिया अंजन भेटे तव दृष्टीशी फाटा फुटे. मग वास पाहिजे ते प्रगटेचे महानिधी. जसं त्या प्रकारानं गुरु भक्ती सगळ्या जीवनामध्ये श्रेष्ठ आहे. आता गुरुची शिष्याचा जोड कसा असावा, गुरुची सेवा कशी असावी, त्या काळातला गुरु शिष्य आणि या काळातला गुरु शिष्य. आता
आपल्याला इथलं नाही, आता सध्याचं नाही करायचं वर्णन, पण गुरु शिष्य कसे असावेत. तर गुरु शिष्याचा पहिला जोड मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथ यांचा विषय घ्या. मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथ गुरुची सेवा करण्यासाठी गोरक्षनाथांनी किती गुरुची सेवा केली, तर फक्त गुरुच्या सेवेसाठी ज्या गावामध्ये भिक्षा मागायला गेले, हे पितृपक्षच आहे आताचा. आणि या पितृपक्षाच्या निमित्तानंच गोरक्षनाथ ज्यावेळेस त्या ब्राह्मण कुटुंबामध्ये पितृपक्ष होता आणि तिथं भिक्षा मागण्यासाठी गेले. ओम भगवती भिक्षां देहि. त्या मातेनं सगळं काही पात्र भरपूर वाढून आणलं, दिलं. गेल्याच्या नंतर मंदिरातच असे मच्छिंद्रनाथ बसलेले असताना गोरक्षनाथांनी त्यांच्या समोर ठेवलं. गुरुजी घ्या. गुरुजी जेवायला लागले तर ते गुरुजी असे चावून खात नव्हते, कारण चावून खावावं तर जिभेला काय लागल, चटका लागला. आणि एकदा जिभेला चटका लागल्यावर मग आपण म्हणतो बाबा मग साधं नको आम्हाला, ते चटका लागूच नाही जिभेला म्हणून ते खात होते. तरी पण इतक्यातून झटका दिला जिभेनं. मच्छिंद्रनाथ म्हणले गोरक्षा, मला वाटायले वडे खूप छान झालेले, आणखी 2 वडे असते ना. वटच भरलं होतं 2 वड्यासाठी. ठीक आहे म्हणजे गुरुजी, आता त्याला काय. आणि तेच गोरक्षनाथ गावात गेले, पुन्हा त्याच घरी गेले, त्या मातेला विनंती केली, आई साहेब आमच्या गुरुजीचं पोट भरलं नाही, त्याला फक्त 2च वडे द्या. ती म्हणजे वारे गुरुचं नाव सांगायला आणि पोट भऱ्या कुठं, नाव गुरुचं सांगायला आणि पोट. असे तर कितीतरी या जगामध्ये लोक फिरत असतात, गुरुचं नाव सांगून गुरुचं नाव सांगून लुबाडीत असतात लोकांना. आता तू निघाला काय लुबाडायला? नाही आई साहेब. मग काय काय लागत आहे तुमच्या लोकांना काय माहिती आहे, आम्हाला लागत किती बेजार व्हावं लागत, याला काय काय साहित्य लागतंय ते फुकट खाणाराला काय. आपल्याला वाढलं ते खावा नाही, ते इथं आल्याच्या नंतर अनेक चवना केल्याच्या नंतर तुम्हाला काय लागते. त्यावेळेस गोरक्षनाथ म्हणजे फक्त 2 वडे द्या. देते मी, पण त्या बदल्या जर तुझं बुबुळ दे. तुलाच गुरुचं नाव सांगायला ना, गुरुचा शिष्य आहेस तर ते मला फक्त डोळ्याचं बुबुळ पाहिजे का. अहो काय त्याची निष्ठा. पटकन बोट खातलं काढूनच चला घ्या हातात. ज्यावेळेस ती बाई घाबरली, म्हणली बाप्पा माफ करे, बुबुळे तुला राहू दे, 2 म्हणताय 10 वडे घेऊन जाय. पण एकदाच इथून गोरक्षनाथानं ते वडे घेतले, डोळ्याला पक्क बांधून मंदिरात आल्यावर गुरुजीच्या समोर वडे ठेवले. महाराज गुरुजी घ्या वडे. गुरुजी म्हणले वडे खातो कडे, पण तुझ्या डोळ्याला काय झालं. काय म्हणले दुखायला जरा ठणक लागली, डोळा आल्यासारखं वाटतंय. बरोबर म्हणले दाखव तरी मला. नाही मला आधी खा, उगा त्याला घाण दिसत असती. गुरुजी म्हणले आधी दाखव, नाही तर मी खाणार नाही वडे. त्यावेळेस गोरक्षनाथानं आपल्या डोळ्यावर ते रुमाल सोडल्यावर गुरुजींनी पाहिलं ते बुबुळ कुठे म्हणले. मग ते बुबुळ त्या मच्छिंद्रनाथाने हातात घेतला आणि संजीवनी मंत्राचा जप करून ते बुबुळ डोळ्यात बसवलं. मला सांगा आता कोण्या गुरुची शक्ती आहे, कोण्या गुरुची शिष्याची शक्ती आहे. गेले यालाच म्हणतात गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. गेले कीर्तिवंत होऊन गेले, फक्त त्याची कीर्ती जगात आहे आणि त्या कीर्तीनं आपलं जीवन जगायले. त्याच्या कीर्तीनं आपलं जीवन जगायले. नाही तर आपल्यामध्ये कोणतं पुण्य आहे. त्याच्या पुण्यावर आपण जीवन जगायलो. हे गुरु शिष्याचा जोड असावा तर पहिला हा. आणि दुसरा जोड आहे निवृत्तीनाथ ज्ञानोबराय. निवृत्तीनाथ आणि ज्ञानोबराय. निवृत्तीनाथांची एवढी सेवा केली ज्ञानोबरायांनी. ज्यावेळेस ज्ञानोबरायाला समाधिस्थ केलं त्यावेळेस निवृत्तीनाथ म्हणू लागले, अरे अरे या जीवनामध्ये माझी इतकी सेवा केली माझ्या ज्ञानानं. आमचं गुरु शिष्य पण काय केलं. गुरु शिष्य पण Thank you.
सारखे शिष्य असावे ज्ञानोबरायासारखे. म्हणून विचार करा, गुरु जर माघारी नाव काढतो की अवज्ञायाने अमर्यादायाने कधी नाही केली. म्हणून ज्ञानोबराय आपल्या गुरुचे उद्गार काढतात, गुरु शिष्याचे उद्गार काढतात, शिष्य गुरुची स्तुती करतो. ज्ञानोबराय म्हणतात माझ्या गुरुनं मला एवढं दिलं, या जगात चंद्र सूर्य तोपर्यंत सरत नाही. चंद्र सूर्य आहे तोपर्यंत माझं कधी संपणार नाही. इतकी मला काय केलं माझ्या गुरुनं, माझ्यावर कृपा केली. निवृत्ती ज्ञानदेवा मने निवृत्ती निवृत्ती सखा माझा दिन दयाळ श्री निवृत्तीनाथांनी मला एवढं काय दिलं. निवृत्ती सखा माझा दीनदयाळ श्री गुरु अलंकापुरी स्थापियला वरी अजान वृक्ष तरु समाधी जीवन माझे दिधला विठ्ठल नाम उच्चारू जववरी चंद्र सूर्य तववरी कीर्ती घट स्थिरू हळूहळू गळती गळे गळू लागली सकळ. म्हणून स्वामी काज गुरु भक्ती ही जर गुरु भक्ती असेल तर हीच विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझा. आपल्याला एका मुद्द्याकडे वळायचं आणि तितका मुद्दा सांगूनच आपल्याला आता कीर्तन रूपी सेवा आटोपती घेऊ आपण. कारण वेळेच्या पुढे गेल्यावर हे सुद्धा वेळेच्या मध्ये सगळं काही व्यवस्थित झालं तर ठीक असते, नाही तर उग वेळेच्या मर्यादा सोडून जर आपण पुढे जाऊच लागलं तर उग एक 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 बाहेर जायची वेळ येऊ नये. एकदा भजन करा विठाला विठाला.
आईची सेवा करा आणि वडिलाची पितृवचन. या काळामध्ये फार बेहाल आहेत सध्या आई वडिलांचे. मुलाच्या त्रासानं आई वडील दुःखी आहेत. आई वडिलाच्या त्रासानं मुलं दुःखी नाही, मुलाच्या त्रासानं आई वडील दुःखी आहेत. त्रास काहीच नाही, पण हे 12 वाजता तरी येतच नाही. येईलय झोप नाही, कुठेशी गेलंय, गाडी घेऊन गेले, कुठं धडकत आहे, मिळच नाही. इथं तर पितृवचन दाखवले. पितृवचन सेवापती. वाढ वडिलांची जर सेवा केली तर वडिलाच्या सेवेमधलंच पुण्य तुम्हाला मी सुरुवातीला सांगितलं. आणि आता विचार करा, आपल्या वाढ वडिलांनी इथून निघून गेले, प्रत्येकाचे आजा गेला पंजा गेला, बाप मसना नेला, देखत देखत नातू पण तू तोही तैसा झाला. उठा उठा जागा पाठी भयाले मोठी, पंढरी वाचून तुझा ठाव नाही. आजपर्यंत गेले आपले गेलेत, आपल्यालाही जायचे. पण जात असताना त्यांनी या ठिकाणचं नेलं, काहीच पुन्हा नेलं नाही. आणि नेण्याची फक्त व्यवस्था आणखी झाली नाही, हेच नेता येते इथलं फक्त. कारण तिथलं त्याचं बॅलन्स संपलं की त्या पुण्याची पावती सवेची इंद्रपणाची उठी उतरे येऊ लागती माघारे मृत्यू लोका. तुका म्हणे जाती पुण्याची पुण्यक्षयी अधोगती. ते पुण्य संपलं की त्याला पुन्हा इथे यावं लागत. म्हणून वाढ वडिलांचं पुण्य तसंच अबाधित राहावं. आता तुम्हाला ते पांडवाचा विषय सगळ्यालाच माहित आहे की राजा पंडूचं पुण्य संपल्याच्या नंतर पांडवाला राजसूय यज्ञ करावा लागला आणि ते यज्ञ त्याला समर्पण करावं लागलं. यज्ञाचं पुण्य त्याला समर्पण करावं लागलं. त्यावेळेस राजा पंडूचं पुण्य पुन्हा इंद्राच्या वाढला आणि इंद्राच्या बरोबरीने बसायला जागा मिळाली, आसन मिळालं. ही शक्ती इथल्या केलेल्या पुण्यामध्ये आहे. तर त्या प्रकारानं पितृवचन, वडिलाचं शब्द ऐकायचे, वडिलाचे बोलणं ऐकायचे. कारण विचार करायचं, वाढ वडील आपल्या कुळातील जसे वागतात येत, वडील जे आचरती तया नामधर्म ठेविती हेर अनुष्ठिती सामान्य सकळ. घरातल्या वडीलधाऱ्या माणसानं जसं वागलं तसं घरातले लोक वागतात. गावातल्या वडीलधाऱ्या माणसानं वागलं त्याला पाहून लोक वागतात. नाहीतर त्याच्या समोर तेच गावातलाच रस्त्यानं बिडी वडीत चाललाय, हातात सिगारेट आहे, रस्त्यानं वडीत चाललाय. दुसरं लहान लेकरू बी म्हणतंय जाते वडीत, हातानं चोळीत जाते. आणि मग त्यानं जर म्हणलं हे काय रे टाकते, हो म्हणला लगेच बसा, काल सिगारेट वडी जाऊ लागली. कोणाला सांगायचं असं तिथंच जाग्यावर गाडी बसती. त्यासाठी विचार करा, त्यासाठी अगोदर आपण सरळ राहा, सरळ वागा आणि मग दुसऱ्याला त्याप्रमाणे सांगते. तसं पितृवचन दशावतारापैकी एक अवतार जे असणारा परशुरामांचा. पितृवचन एक, कारण परशुराम हे कट्टर मातृभक्त होते, आईची सेवा करायची, कट्टर सेवा करायची. एके दिवशी जमदाग्नी ऋषीच्या घरी देवराज इंद्र आहे आणि त्याला येऊन जमदाग्नी ऋषीचा सत्वहरणच करायचं होतं नेमकंच. कारण इंद्रासारखा लाचार देवच नाही कोणता. इंद्र हा इतका लाचार आहे की प्रत्येक कोणाचं बी त्याला लुटून घ्या वाटतंय, इतका लाचार देव आहे ते इंद्र.
त्याच्यानं तुकोबरा म्हणे शेंदरी हेंदरी दैवते कोण पूजिती होते किते आपल्या पोटाचे रडती मागती शिते की लाचार दैवत आहेत. तसं इंद्र आल्याच्या नंतर जमदाग्नी ऋषीकडे ते ब्राह्मणाचं रूप घेऊन आला, म्हणलं मला पाणी द्या लवकर. जमदाग्नी ऋषी सारखं रागीट कोणीच नव्हतं. त्यांनी आवाज दिला रेणुका मातेला, पाणी आणा, आपल्या घरी अतिथी देवो भव. पाहुणे आले. रेणुका माता ह्या काही सामान्य नव्हत्या, आदिमाया आदिशक्ती. त्यांनी पाहिलं आपल्या घरी आलेला पाहुणा कपटी, मेलेल्या पाण्याचं ते विष करील आणि तर मेल्याशिवाय राहणार नाही, म्हणून त्याने उगा 1 मिनिटाचा विलंब केला. फक्त 1 मिनिटाचा विलंब का केला म्हणून ते पाहुणा राग निघून गेला. आणि जमदाग्नी ऋषीला असा राग आला, माझा ऐकत नाही तू. एक मुलगा होता, इकडे रे म्हणला, कुऱ्हाड घेऊन उडव तुझ्या आईचं मुंडकं. म्हणला बाबा हे आपण काम करीत नसतो. जमदाग्नी ऋषीने शाप दिला त्याला, जा शिव होऊन पडशील. शिव झाला. दुसऱ्या पोराला बोलवलं, उडमाईचं मुंडकं. म्हणलं आपण नाही करीत ते तसं. त्यालाही शाप दिला, तिसऱ्याला शाप दिला, चौथ्याला शाप दिला. 5व्यांदा परशुराम आईच्या पूजेसाठी करंड्यामध्ये फुलं घेऊन आले. आणि फुलं घेऊन आल्या बरोबर फुलाचा करंडा ठेवला. जमदाग्नी ऋषीने बोलवलं, इकडे काय बाबा, ही कुऱ्हाड घे तुझ्या आईचं मुंडकं उडव. ठीक आहे, आज्ञा तुमची. ठेवला करंडा, घेतली कुऱ्हाड, एक घाव केले वदिले माते प्रति पितृ वचन काढिले. वदिले माते प्रति पितृ वचन काढिले. वदिले माते परशुराम म्हणती, नाम परशुराम म्हणती. तेने वदिले माते प्रति पितृ वचन पाळणी. कृष्णा कृष्णा राहाय रे उगला, नाहीतर सांगेन त्या बागुला. कृष्णा राहाय रे उगला, नाहीतर सांगेन त्या बागुला. विचार करा, परशुराम आहे ते म्हणल्या बरोबर एक घाव. ओ पितु वचने करुण ऋषी
पितृवचने करून रेणुकेचे शिर उडवून सहस्त्रार्जुन वधून 21 वेळा पृथ्वी क्षेत्रीय केली की जी मायबाप जोहार की जी 21 वेळा ही पृथ्वी क्षेत्रीय करणारे परशुराम आपल्या वडिलाचं पितृवचन पाळून. आता विचार करा, वडिलानं उडव म्हणलं उडवलं, पण परशुरामानं सवच म्हणले बाबा. बाप प्रसन्न झाला, म्हणजे मी तुझ्या प्रसन्न नाही. म्हणजे बाबा एकच काम करा, प्रसन्न आहेत ना, जसं मला उडव म्हणले तसं मायला जिवंत करा. पण तिच्या अंतःकरणात ही भावना येऊ नये की माझ्या लेकरानं माझ्या मुलानं माझ्या कुराळ माऊ मारली. ही मनामध्ये कल्पना सुद्धा तिला येऊ नये. असं करा. असं जमलं तर जमलं, असं नाही जमलं तर आताचा परशुराम बी नाही आणि सहस्रा राजा जमदाग्नी बी नाही. त्याच्यानं विचार करा. पितृवचन, मग या पितराचे वचन परिपूर्ण करणारे परशुराम. त्याच्यासाठी जगद्गुरु तुकोबऱ्या म्हणतात, स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन. हे पितृवचन जर पूर्ण केलं हीच विष्णूची महापूजा, अनुभव नाही तुझा. एक मुद्दा आहे, सेवापती स्त्रीच्या बाबतीत जर वर्णन केलं तर पती हाच देव, याच्यापेक्षा दुसरं काही नाही. कारण जी पतीची सेवा नित्य करते तिच्या बाबतीत दुसरं काहीच नाही. कथेला येता यावं जावं का कीर्तनाला जावं का घरातलं काम करो, करता करता का होईना मालकानं सांगितलं चहा करा तर सगळं काम सोडून चहाच करायचं. पाणी द्या तर माठ आहे तिथं भरलेला दिसेना का, हे शब्द नाही वापरायचे. किंवा तुम्ही प्या पण मला हे नाही शब्द वापरायचे. सेवापती सर्व भाय पती जाणे अनिकाची स्तुती. सर्व भावी पती ध्यानी मनी. कारण त्या स्त्रीला दुसऱ्याची अनिकाची स्तुती ऐकतच नाही. आणि अशा पतिव्रतेचं जर स्त्री दर्शन झालं तर तिचे होता दर्शन गळे पोटभरी. असेच जर मातेचं दर्शन झालं तर पोटभर अन्न मिळते, दिवसभर दिवस सुखाचा जाते. अशा प्रकारानं अशी ही जर सेवा ज्याची त्यानं त्या ज्याच्या ठिकाणी केली तर भगवान म्हणजे दुसरं काहीच करायचं काम नाही. तीच देवाची पूजा घडायली, हीच विष्णूची महापूजा, अनुभव नाही तुझा. एकदा सर्वजण टाळी वाजून भजन करा. विठोबा रघुनाथ Thank you.
वैकुंठवासी देवरावजी देवरावजी कोंडजी बेटकर यांच्या या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं किती वय बाबा 30 वर्ष झाली. 30व्या पुण्यतिथी निमित्त प्रदीर्घ चालत आलेला हा नियम आहे. तिघही भाऊ जे बाबाजी आहेत त्यांचे दुसरे दोन्ही भाऊ आहेत. तिघही भाऊ सुंदर प्रकाराने आपल्या वडिलांचं हे बर एक बहीण आणि तिघ भाऊ एवढा परिवार वाढ वडिलाच्या पुण्याईनच सगळं काही तुमचं हे आहे. म्हणून आपल्या वडिलाची पुण्यतिथी एवढ्या प्रदीर्घ कालापर्यंत ही साजरी करत आहेत. धन्यवाद तुम्हाला. अशीच सेवा तुमच्याकडून जशी घडत आली तुमच्या वाढ वडिलांच्या कृपेनं भगवंताच्या कृपेनं अशीच इथूनही पुढं, कारण एवढ्या कुळामध्ये आणखी तुमची संतती सुद्धा सात्विकच आहे आणि इथून पुढे तुमचा सात्विकच वंश विस्तारच आहे. हीच पांडुरंगाच्या चरणी आज या सेवेच्या निमित्तानं प्रार्थना करू. कारण अशा कुळामध्ये अजिबातच तिथं बाधा निर्माण होतच नाही. पवित्र ते कुळ पावन ते देश जेते हरीचे दास जन्म घेती. अशा पवित्र कुळामध्ये तुम्ही जन्माला आलात. आपल्या वाडवडिलांची पुण्यतिथी करतात त्याबद्दल तुम्हाला सर्व कुटुंबाला धन्यवाद. आणि माझ्यासारख्या सामान्य व्यक्तीचं सामान्य जीवाचं पामराचं कीर्तन तुम्ही या ठिकाणी एवढ्या महात्म्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं ठेवलं. माझंही मोठं वैभवच आहे. माझ्यासारख्या सामान्य कीर्तनाला तुम्ही एवढाले दिग्गज मंडळी उभे आहेत. महाराज आहेत तिकडे महाराज बसले वा दिग्गज मंडळी आहेत. मृदंगाचार्य पाहायला गेलं तर वा किती सुंदर आहे. अगोदर सुरुवातीलाच म्हणलं सगळं रिझर्वेशनचं काम आहे. सगळे काम कसं आहे रिझर्व आहे. महाराज मंडळी सगळं रिझर्व आहे. एवढा वसमतला पाणी पडा एवढा पडला. आम्ही नसतो तर आलो तरी काही त्याला राहत नव्हतं. पण जवळजवळ आज माझी तारीख घेऊन बाबाजीने किती महिने झाले माहितीये का? फाल्गुन महिन्यात तारीख घेतली. बाबाजी आलते महाटी तालुका मुदखेड जिल्हा नांदेड. माझी कथा होती तिथं. त्या कथेमध्ये बाबाजीने सांगितलं बाई ही तारीख आणि त्यावेळेस पासून जर आजच्या तारखेला झटका बसल्यावर आता मला सांगा चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ श्रावण 6 महिने जवळजवळ झाले. 6 महिन्यापूर्वी ज्यांनी तारीख घेतली ती तारीख आज जर फेल झाल्यावर बाबाजी काय म्हणते काय हे याला काय म्हणा म्हणते याला बोलावंच काय हुकमाच काय द्यावं. म्हणून या ठिकाणी येण्याचा योग घडला. निश्चयाचे वळण तुका म्हणे त्याची फळ. या ठिकाणी निश्चय केला आणि निश्चयानं तुमचा हा निश्चय आहे. मला पुढं खूप जायचं होतं पण आपलं वेळेचं मर्यादा आहे वेळेचं बंधन आहे. त्यासाठी अशीच तुम्हाला वाडवडिलांची सेवा घडव. झालेली माझी तोडकी मोडकी सेवा बोललेली करू. वेळी वाकुडी उत्तरी करा क्षमा अपराध महाराज तुम्ही शिस्त किंवा बालक बोबडा बोलो जी का वाकुडा विंचुका पावली ते चोज करुणी माऊली रिझे जेवी. त्या न्यायानं या ठिकाणी झालेली सेवा तुम्हा समस्त मायबापांच्या चरणी वैकुंठवासी देवरावजी कोंडीबाजी बेटकर यांच्या या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं झालेली सेवा त्यांना अतिशय सुंदर अशा प्रकारे सौख्य प्राप्त हो आनंद प्राप्त हो हीच पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करून झालेली सेवा त्यांच्या चरणी समर्पण करून सेवेला पूर्ण करा.